महाभूमी डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या शिवसेना पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर सुप्रीम कोर्टामध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा आक्रमक आवाज म्हणून ज्यांची सर्वदूर ओळख आहे, बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय भाऊ गायकवाड आपल्यासोबत आहेत। भाऊ, कसं बघताय एकंदरीत त्या सगळ्या प्रक्रियेकडे? नाही बघा, यापूर्वी पण अशा प्रकारच्या पक्षाच्या काही लोक वेगळे झाले आणि मेरिटच्या आधारे म्हणजे त्या पक्षातल्या लोकप्रतिनिधींची संख्या, या संख्येच्या आधारे कायद्याच्या कक्षेत बसणाऱ्या नवीन पक्षाच्या निर्मितीला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे। त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आमचं राहील आणि शिवसेना पक्षही आमचा राहणार आहे। आणि आता तर आम्ही जनतेच्या न्यायालयातून पुढे आलो। आम्ही नगरपालिकेतही राज्यामध्ये नंबर 2चा पक्ष आहोत, लोकसभेमध्ये आम्ही महाराष्ट्रातला नंबर 1चा पक्ष आहोत, विधानसभेला सुद्धा महाराष्ट्रातला नंबर 2चा प्रश्न आम्ही आहोत। म्हणजे कोर्टाच्या मान्यतेच्या आधी जशी निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली तशी जनतेने सुद्धा आम्हाला आमच्या या निर्णयाला शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्याच्यामुळे हे दोन्ही पक्ष आणि चिन्ह हे आमचंच राहणार आहे। परंतु ठाकरेंचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी जो काही युक्तिवाद केलेला आहे, विधिमंडळ आणि राजकीय पक्ष यातलं अंतर आणि एकंदरीत निवडणूक आयोगावर देखील त्यांनी टीका केलेली आहे। विधिमंडळ ठरवणार नाही पक्ष कोणाचा? निवडणूक आयोग हे एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्यावर कोणाचं कंट्रोल नसते आणि ते जे काही निर्णय घेतात त्यांच्या कायद्याच्या चाकोरीत संविधानिक अधिकार त्यांना आहेत, त्याप्रमाणे करतात। कपिल सिब्बल असो का कोणी असो, त्यांना निवडणूक आयोगावर ताशेरे ओढायची त्यांना सवय आहे। शिवसेनेच्या पक्षाच्या नेत्यांना देखील सवय आहे। त्याच्यामुळे त्यांचे जे वकील बोलतात हे पक्षाच्या नेत्यांची भाषा बोलत आहे। त्याच्यामुळे त्यांनी किती युक्तिवाद केला तर अंतिम निर्णय जो मेरिटवर येणार तो हाच येणार आहे। पण कधीकधी मला एक शंका अशी येते की ज्या वेळेला आमचे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला भेटायला जातात आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा महाराष्ट्रात होऊ लागते, नेमकं त्याच वेळेला हे कोर्टाच्या केसेस समोर येतात कशा, या खोलात जाणं देखील आवश्यक आहे। एरवी कधी या केसेसचं नाव येत नाही, पण जेव्हा केव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले, अमित शहा नरेंद्र मोदींच्या भेटी झाल्या की हे कोर्टाच्या चिन्हाचा आणि पक्षाचा विषय बाहेर येतो। परंतु सध्या आता जे शिंदे गटातील आपले शिवसेनेतील जे सगळे खासदार आहेत, जे फुटीर खासदार आहेत ज्यांना म्हणतात, जे पक्षांतर केलेले आहे त्यांच्यावर टीका होते विरोधकांकडून। संजय राऊत असं म्हणतात की मोदींनी शहांनी त्यांना अभय दिलेले की पक्ष तुमचा जाणार आहे। हे बघा, संजय राऊतांना कोण किती सिरियस घेतं आणि त्यांनी आतापर्यंत जेवढी बडबड केली त्याच्यातून काय साध्य झालं हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्या लोकांना माहीत समजलं की आपण हिंदुत्वाच्या विचाराने आपण चालत नाही आहे। बाळासाहेब ठाकरेंची ही पार्टी आहे, मात्र आपण काँग्रेसशी सोबत जुळल्या गेलेलो आहे। आज आपल्याला लोकांनी दुसऱ्यांदा निवडून दिलं, जनतेचा विकास आपण करू शकत नाही आणि म्हणून जनतेचा विकास न केला नाही तर तिसऱ्या वेळेस लोकांसमोर जायचं कसं, या विवंचनेमुळे त्या लोकांनी निर्णय घेतला की आपला मूळ पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा निर्माण झालेला शिवसेना पक्ष याच्यामध्ये त्यांनी विलीन होण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे त्यांनी उभाटा पक्ष सोडला आणि शिवसेना पक्षामध्ये रीतसर प्रवेश केला। एक स्थानिक पातळीवरचा प्रश्न आहे की भाजपच्या आमदार श्वेता माले यांनी मागणी केलेली आहे बुलढाण्याचं नाव जिजाऊनगर करायचं। यापूर्वी मी 2दा जिजाऊनगर हे बुलढाणा जिल्ह्याचं नाव राष्ट्रमाता राजमाता जिजाऊनगर हे असावं अशा प्रकारची मागणी मी विधानसभेच्या सभागृहात 2दा मान्य केली। आता काल परत श्वेताताईने केली। सगळ्याच आमदारांनी ही मागणी रेटून धरायला पाहिजे, कारण जिजाऊ माँसाहेब ही महाराष्ट्राची देशाची अस्मिता आहे। 2 सुपुत्र या देशाला देणारी माता आहे की ज्यांनी एकाने स्वराज्य निर्माण केलं तर एकाने ते रक्षिलं आणि म्हणून जिजाऊच्या नावाने या जिल्ह्याची ओळख आहे, तर ते बुलढाणा जिल्ह्याचं नाव जिजाऊ माँसाहेब व्हायलाच पाहिजे। खूप खूप धन्यवाद भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड। विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। अभिषेक वरपे, महाभूमी डिजिटल, बुलढाणा।